हाय मैत्रिणीनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण बटाट्याच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या करतच असतो। दह्यातली बटाटी, दुसरं कांदा भाजून वगैरे मसालेदार भाजी, सुकी भाजी। पण आज आपण करणार आहे कांदा न टाकता बटाटा रस्सा, पण ग्रेव्हीवाली आणि चविष्ट खमंग असं रुचकर अशी बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे। तर बघूया या भाजीसाठी लागणारे साहित्य। आपण कोथिंबीर घेतली, आलं घेतले आणि हिरवी मिरची घेतली आणि 2 टोमॅटो घेतले आणि बटाटे उकडून त्याचे थोडं मिरची पावडर, धणे पावडर, हळद पावडर आणि हे आहे बेसन घेतले 2 चमचे, काळं मीठ आहे आणि मिरे, हिंग आणि जिरे हे भाजून घेऊ आपण। आणि हे फोडणी सगळं खडा मसाला, लवंग, दालचिनी, वेलची, मोठी वेलची, जिरं हे आपण आता फोडणीत टाकूया। आपण याच्यात सगळं वेलची, जिरे, लवंग, मोठी वेलची, दालचिनी सगळं याच्यात टाकूया। मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि आलं आणि हिरव्या मिरच्या 2 आणि टोमॅटो कापून टाकूया। हे आपण आता टोमॅटो टाकले 2 आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता हे आपण बेसन वाटून भाजून घेऊ तेलामध्ये। आपण असं ब्राऊन दिसतोपर्यंत बेसन भाजून घेऊया। कांदा आणि लसूणचा वापर नाही केला तरी पण एकदम टेस्टी होती भाजी आणि बेसनामुळे जरा घट्टपणा येतो आणि चवी एकदम छान होते। ते भन्नाट चवीची भाजी होते। आता सोनेरी रंग असतो पण आपण याला भाजून घेऊ। स्लो याची गॅसवर ठेवायचा। आपण आता हे ना मिरे आणि जिरे थोडंसं परतून म्हणजे भाजून घ्यायचे दुसऱ्या साईडला। आपण इथे मिरे आणि जिरे भाजून घेतले आणि त्याच्यात आपण हिंग टाकून हे वाटून घेऊया। छान भाजले गेले, छान भाजले गेले बघा। आता आपण याच्यात मसाले टाकूया। हे धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद। हा वाटलेला मसाला आपण याच्यात टाकूया। कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा लसूणचा अजिबात वापर केला नाही तरी पण ही भाजी छान। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून हे छान तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्या, कारण की टोमॅटो कच्चे टाकले आहे त्यामुळे ते शिजायला हवे। चवीनुसार आपण काळं मीठ टाकणार आहे आणि हे साधं मीठ पण टाकूया। आता आपण हे तेल सुटेस तोपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तेल छान सुटले, आपण आता बटाटे टाकू इथे। आता तेल सुटले बघा, आपले मसाला चांगला भाजला गेला। आता बटाटे टाकूया। आता आपण ना हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मिसळून टाकतो आणि आता उकळी येऊ दे त्याला। आपण हे मिरे आणि जिरे जे भाजून घेतले होते ते वाटून घेतले आणि त्याच्यात हिंग पण टाकलं। आता आपण याच्यात सगळं टाकूया। हिंग, मिरे आणि जिरे, पहिले मिरे जिरे भाजून घेतले आणि त्यात हिंग टाकून वाटून घेतलं। आता परतून घेऊया। कळते भाजी बघा। आता कोथिंबीर टाकू। आता आपण एकदा हलवून घेऊया आणि आता प्लेटमध्ये सर्व करूया। कांदा आणि लसूण न वापरता केलेली एकदम चमचमीत बटाटा रस्सा भाजी तुम्ही करतच असतात, वेगवेगळ्या पद्धतीने करत असाल, पण ही वेगळी जरा पद्धतीची भाजी आहे, तुम्ही नक्की करून बघा। आपली रेडी आहे बघा बटाटा रस्सा भाजी। कांदा आणि लसूण न टाकता एकदम छान चविष्ट होते। तुम्ही त्याचाच मसाला टाकून करत असाल, कंटाळा येतो त्या मसाले भाज्यांचा। अशा नवीन प्रकारचा मसाला टाकून तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी एकदम चमचमीत चविष्ट खमंग रुचकर अशी बटाट्याची रस्सा भाजी होते। नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत।
तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.